लागलेत आणि सामन्याची सूत्र ज्याने हातात घेतली विनंती। हॅलो 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 अभि पाटेकरला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते देऊया बक्षीस। अर्थातच या सामन्यातील सामनावीर आणि रुद्र या पाटणकर यांच्याकडून लावलेला केतन षटकाला 100 रुपये आणि निकेत यासाठी 100 रुपये। चला दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आले नाहीयेत। ओके सामन्याला होईल सुरुवात। आपण ऑफिशियल पंचांकडून घेऊ परमिशन। षटकार पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतोय। यावेळचा हा एक चांगला पदाचा फटका पाहायला मिळतोय। एक जबरदस्त फटका सलीमच्या बॅटीतून अफलातून चौकार। आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरव करूया अभि पाटणकर आणि निकेत जाधव यांच्या शुभ हस्ते आपण गौरवत आहात संदेश याला। चांगल्या पद्धतीची सुरुवात आपण पाहायला मिळते। सलीम दुबईवरून आलाय पण मात्र 30 दशक तोच दाराला। सलीमला आठवावं लागेल हे मैदान आता झालंय मात्र जुन्या आठवणीत गेला तर हे तलाव कसं होतं ते सलीमला माहित आहे आणि जणू काही त्याच तलावात तो खेळतोय। यावेळचा हा आत्मघातकी विस्फोटक सामन्याला कलाटणी देणारा आणि स्वतःच ऊर्जा निर्माण करणारा षटकार पाहायला मिळतोय। सलीम ऑन द फायर षटकार। लढलाय तर मात्र आहेत गौरवाडी आणि मोहल्ला जवळ जवळ। चांगल्या पद्धतीचा मैत्रीचं नातं त्यांच्यामध्ये आहे पण मात्र सनीलच्या गोलंदाजीवर आक्रमण चांगल्या पद्धतीचं केलं पाहायला मिळतोय। यावेळेचा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक करतोय सनील। सलीम आतापर्यंत 4 चेंडू 16 धावांवर सामना करतोय। का आक्रमकता त्याच्यामध्ये आहे आणि तोच सलीम पाहायला मिळतोय की काय जो अगदी 10 वर्षापूर्वी होता तशाच माझा खेळ पाहायला मिळतोय। सनील विरुद्ध सलीम हा पण सामना पाहतोय पण मात्र सनील सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये। यावेळचा फटका आडव्या बॅटनी खेळायचा होता। बॅकफूटवर लुटून ठेवलं होतं गोलंदाजांनी। चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जातंय। खराब थ्रो नक्कीच होता पण बॅकअप चांगला असल्या कारणाने राहुल बोबड यांच्याकडून 30 षटक रनसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय सलीमसाठी। राहुल बोबडने लावलेलं बक्षीस सलीम पटकवणार का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे पण मात्र आता आलाय तो आक्रमक अक्कू। एक घणाघाती फलंदाज षटकांचा बादशाह चौकरांचा आदिलशाह मैदानात आला अक्कू। यावेळचा अक्कूचा बॅटचा फोर्स पाहिला बॅटचा स्पीड पाहिला तर मात्र इकडे पंचांना हवा लागेल की काय। अक्कू आपले इरादे स्पष्ट करतोय पण मात्र कमालीचं कमबॅक केलंय सनील याने। एक षटकाचा खेळ झाला 17 धावा कोणताही फलंदाज बाद न झाला ही महत्वाची बाब असेल मोहल्ला संघाची। कोणता गोलंदाज येईल पण ऑन स्क्रीन पाहू भाऊ शेलार पंचाच्या भूमिकेत। शेलार
एक असं व्यक्तिमत्व आहे. मग गोविंद असो, मग कुठली पालखी असो किंवा दहावीर महाराजांची पालखी असो, कुठला उत्सव असो, भाऊ शेलार पुढे असतात. हा कट्टर दोस्तीचा उत्सव आहे आणि तिथे भाऊ शेलार मैदानात आहेत. ही महत्वाची बाब आहे. दोस्ती केले हम खडे हम दोस्तों से बडे असं भाऊ शेलार सांगतोय. मात्र गोलंदाजीवर होते बदल. गोलंदाजीला येतोय सौजन्य. एक गौळवाडी एक्सप्रेस, एक घणाघाती गोलंदाजी, एक वेगावर स्वार होणारा गोलंदाज सौजन्य पायकर, ज्याने अनेक विजय आपल्या संघाला मिळवून दिलेत. तो सौजन्य आलाय. त्याच्यात आहे नम्रता, त्याच्यात आहे सौजन्यता आणि तीच त्याला दाखवावी लागेल. पण मात्र स्ट्राईकवर सलीम. काही रनमध्ये बिघाड पाहायला मिळतो. ऑफिशियल पंच पुरुषोत्तम भगत सांगतात की हा चेंडू डेट स्वरूपाचा आहे, मृत घोषित केला आहे. सौजन्यवर थोडा नक्कीच प्रेशर असेल, कारण घणाघाती फलंदाजी सलीम करतोय. 5 चेंडू 17 धावा त्यांनी वसूल केल्यात. यावेळेचा हा फटका जिथे क्षेत्ररक्षक नाही आहे तसाच फटका पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर जातोय. सलीमची आग ओकणारी फलंदाजी आपण पाहतोय. काय दिमागदार चौकार आलाय. दस साल पुराना सलीम कैसा होगा. आणि तीच मग शाकीर माडकर असेल, सोहेल असेल, यांचे आणि यांचा तो संघ आपण पाहिला असेल. पण मात्र सौजन्य कमबॅक करण्यात माहीर आहे. यावेळेचा कमबॅक करणारा चेंडू आपण पाहिला. यावेळेला टप्पा बदलला. मगाशी ऑफसाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये आपण पाहिला कव्हर क्षेत्रात उचलून खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मिळाला सलीमला यश. यानंतर दुसरा चेंडू निर्धापजा टाकलाय. गोलंदाज कमबॅक करतोय. 21 धावा धाव फलकावर आल्यात. केवळ 8 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेचा हा चेंडू फलंदाजाला चकवणारा, पडला चेंडू पडल्यानंतर फलंदाजाची गिरकी घेणारा, भन्नाट फिरणारा चेंडू आपण पाहिला. सौजन्य पायकर आता त्याला माहित आहे वेगावर स्वार होऊन चालणार नाहीये. आपल्याला गोळ्या चेंडूवर बोटांची जादू फिरवावी लागेल. ही जादूची काठी किती महत्वाची असेल हे ओळखूनच सौजन्य गोलंदाजी करतोय. चेंडू आता मात्र फलंदाजाच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न, फलंदाजाला ब्लॉक करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू बाहेर टाकला होता, त्यावर काय परिणाम भोगावे लागले हे सौजन्य ओळखलंय. आता मात्र सलीमच्या अंगावर आक्रमण करणारा चेंडू टाकला. ब्लॉक पद्धतीचा चेंडू. कोणती धाव नाहीये. धाव फलक स्थिरावला 21 या धावसंख्येवर. यावेळेला लोअर फुल टॉस. चांगला पद्धतीचा फटका, पण चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तैनात होईल. केवळ एकच धाव मिळेल आणि एकच धाव घ्यावी लागेल. 22 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. अक्कू अक्कू हार्ड हिटर. का हार्ड हिटर आहे, पण अक्कूच्या पट्ट्यात येत नाहीये. अक्कूचा प्रयत्न आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. 22 धावा धाव फलकावर. काहीसा चांगल्या पद्धतीचा षटक आपल्याला पाहायला मिळेल. या षटकात केवळ 5 धावा खर्ची केल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर कमबॅक करणारा गोलंदाज सौजन्य पायकर. काहीतरी धडे घ्यावे लागतील सनील याला
चांगल्या दोन टीम त्यांनी बांधणी केलंय गौवाडी आणि आपण पाहिला तर विरझोली हे जबरदस्त एक दहावीर असोसिएशन मधील एक चांगला संघ तर एक रोहा ग्रामीण मधील एक चांगला संघ अशा संघाची निवड त्यांनी केली ही निवड किती सार्थ ठरेल पाहावं लागेल गोलंदाजी मार्क नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रजेश वरणकर तिसरा गोलंदाज असेल गौवाडी संघाकडून दोन टीम मध्ये चांगल्या पद्धतीचं कॉम्बिनेशन पाहतो पण गोलंदाजीचा फाळणा कोणाकडे आहे तर नक्कीच आर के गौवाडी संघाकडे आहे मग दत्ता मागावकर असतील यांनी सुद्धा या गावासाठी चांगले चांगले विजय संपादन केलेत षटकांचा आदिलशाह त्या काळात नक्की दत्ता मागावकर नाव घेतलं जातं लांब लचक षटकार मारणारा आमच्यातील एक जबरदस्त असा सहकारी इकडे ज्याची आठवण केली तर शाकीर माडकर टोपभर बिर्याणी आणि ढीगभर रोट्या आणि तो आसमानी सुलतानी षटकार पाहायला मिळायचा पण मात्र सलीमला हा टाकलेला चेंडू आपण पाहिला नो चेंडू इथं पंचांनी पकडलाय ओव्हर स्टेपिंगच्या यामध्ये पुढे येणारा चेंडू असेल फ्री हिट इकडे शाकीर माडकर आहे तो ऑनलाईन आणि सलीम आहे स्ट्राईक सलीम शाकीरसाठी कुठला फटका खेळेल येणारा चेंडू आहे फ्री हिट पहा शाकीर माडकर नीट कारण पुढे येणारा चेंडू आहे फ्री हिट शाकीर माडकर म्हटलं की एक जबरदस्त कॉमेंटेटर आसमानी सुलतानी गगनचुंबी हे शब्द त्याचे आता मात्र फ्री हिटवर कशी फलंदाजी करेल सलीम फ्री हिटचा फटका पण वेगावर स्वार झालेला प्रजेश निर्धाव पद्धतीने चेंडू टाकतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फ्री हिटवर नक्कीच मुख्याच्या क्षणी जेव्हा रोहा रॉयल्सला गरज असेल तेव्हा शाकीर माडकर मैदानात उतरायचा आणि चांगल्या पद्धतीचा षटकार तो नेहमीच खेचायचा मात्र आज सलीम स्ट्राईक सलामीला आलाय पण मात्र प्रजेश यावेळी प्रजेशवर हल्ला चढवलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल घेईल झेल आणि समाप्त करेल सलीमचा खेळ चॅनलवर आपण पाहतोय कॅमेरामन त्याचा पाठलाग करतोय कौतुक करूया चिन्मय भाईदे एक चांगल्या पद्धतीचा कामकाज या वाहिनी करता आपण करताना पाहायला मिळत आहेत कमबॅक केलंय नक्कीच धावांवर रोख लावलंय पहिल्या षटकात आक्रमक सलीम दुसऱ्या षटकात मात्र शांत करून गेलाय पण मात्र सौजन्याचं ते दुसरं षटक निर्णायक ठरलंय थोडं प्रेशर मध्ये नक्कीच आलाय संघ अर्थात मोल्लाबाईज इथून कमबॅक करायला लागेल नवीन फलंदाज आपण पाहतोय अरबाज हार्ड हिटर फलंदाज अरबाज पण मात्र फसतोय की काय इथं मात्र दुसऱ्या चेंडूवरची लगातारची ही दुसरी सफलता पाहायला मिळते अरबाज आले अरबाज गेले अरबाज स्वतःवर नाराज आहेत श्रेयस कदमला फॉलो करतात तशीच त्याची ऍक्शन असते पण मात्र या वेळेला काहीसा नाराज करून गेले ते रोहा मोल्ला संघाला पण मात्र इथं प्रजेश दुसरी सफलता घेतोय आपल्या गोलंदाजीत चांगल्या पद्धतीचा विकेट किपर आपण पाहतोय अब्बी मेहतरला या असे झेल घेणे अगदी शक्य आहे आणि तसा अब्बी मेहतर आपला परफॉर्मन्स देतोय काय पाठलाग केला त्यांनी अगदी पंचाच्या भूमिकेत असणारे भाऊशेला पर्यंत पोहोचले ते
पण मात्र अक्कू अजून मैदानात आहे. नवीन फलंदाज मैदानात आमिर माडकर. आता मात्र दोन भाऊ मैदानात, अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, स्टीव्ह मार्कवा, तशीच जोडी. पण मात्र जर शाकीर माडकीची आठवण गेली की आमिर माडकर सुद्धा म्हणतात मला फिल्डिंगला तरी घ्या, मी जबरदस्त कॅच पकडीन. पण आता मात्र जबाबदारी आलं त्याला फलंदाजी करायची. आमिर माडकर एक आक्रमक फलंदाज. यावेळचा हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू आला होता. पंच आपल्याला पाहतात तिथं दंडित करतात, बिमार पद्धतीचा चेंडू घोषित करतात. नो बॉल आपण पाहतोय. अतिदक्ष पंच भाऊ शिलार. या फ्री हिटचा किसे कशा पद्धतीने फायदा करेल. प्रजेशचा पाहता पहिला चेंडू नो बॉल टाकला होता, हा ही चेंडू नो बॉल टाकलाय. पहिला टाकला तो ओव्हर स्टेपचा टाकला, यावेळेला बिमर पद्धतीचा टाकलाय. कमबॅक करावं लागेल, टप्प्यावर यावं लागेल. टप्प्यावर आल्यावर कार्यक्रम परफेक्ट करावा लागेल. पण मात्र स्ट्राईकला आलाय चावताळलेला वाघ. त्याच्या पट्ट्यात अजून एकही चेंडू आला नाहीये. पण मात्र त्याचा बॅटचा फोर्स सांगून जातोय अक्कूची फलंदाजी कशी असते ती. आक्रमक फलंदाज आहे अक्कू. पण या वेळेला मात्र फ्री हिट वर यष्टीचित करण्याचा मोह आवरला नाही आणि त्याच कारणास्तव आपण ही थ्रोच्या स्वरूपातली धाव पाहायला मिळते. एक धाव घेतली जाते, धाव फलक संत गतीने वाढतोय. सव्वीस धावा धाव फलकावर पाहतोय. अक्कू जी आक्रमकता जवळ जातोय ती आक्रमकता अक्कूच्या बॅटवरती येत नाही. अक्कू जाग्यावरूनच खेळायचा प्रयत्न करतोय. अक्कूला थोडा आपल्याला टाच बदलावा लागेल, थोडी मुवमेंट बदलावी लागेल, बॉल पर्यंत पोहोचावं लागेल. तुझ्या पट्ट्यात चेंडू गोलंदाज टाकणार नाही, तुझ्या गोदीत कुठला चेंडू टाकणार नाही आहे. कारण प्रत्येक गोलंदाजाला माहिती आहे अक्कूची आक्रमकता काय आहे. पण मात्र आता आमिर माडकर त्यावेळेस आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळचा हा चेंडू जाग्यावरून बिरकवायचा होता. लिडिंग गेज घेतली जाते, एक धाव वाढ होते. 27 धावा धाव फलकावर पाहत आहे. ज्या गतीने पहिल्या षटकात धावा आल्या त्या त्यानंतर मात्र हे दोन गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. सौजन्य पायकर आणि आता पाहतोय प्रजेश वरणकर. आपल्या संघाला दडपणाखाली आणायचं नाही आहे त्यासाठी महत्वाची गोलंदाजी ते करतायत. प्रजेश वरणकर आज निखिल भावाची हळद आहे, पण मात्र ती हळद सोडून मैदानात आलं चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच खेळायला. ही महत्वाची आपल्या गावासाठी, हे त्याला दाखवावं लागेल. मग राजा असेल किंवा निखिल असेल यांच्या अर्धा. यावेळेचा हा फटका आपण पाहिलो हवेतला आणि झेल घेतला जातोय. अक्कूच्या खेळचा केला जातो अंत आपण पाहतोय. तीन षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकानंतर धाव फलक पाहतोय आपण 27. 9च्या सरासरीने खेळतायत. पण या 9च्या सरासरीने खेळणाऱ्या धावा काय झेल घेतला असता नेलने. अगदी झेल खाली उभा ठाकला आणि हातामध्ये चेंडू विसावला. चांगल्या पद्धतीचा आपण लाईव्ह पाहतोय. एक वाजून 25 मिनिटं झालेत. उद्या मात्र सामने लवकर सुरू होतील याची नोंद घ्या. पहिला चेंडू आपण जवळजवळ 7:30ला आपण सामने सुरू करणार आहोत. तसे रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्या आणि आपली हजेरी लवकर लावा. आज थोडा पहिला दिवस असल्या कारणाने थोड्या आपल्या मॅच सुद्धा उशिरा सुरू झाल्यात, पण काही हरकत नाही. सौजन्य पायकर वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू गुडलेन स्पॉट वरून अति वेगाने जाणारा आपण पाहतोय.
आमिर माडकरला अचंबित करणारा दुसराही चेंडू त्याच गतीचा त्याच टप्प्यावरचा वेगावर स्वार होणारा आपण गोलंदाज पाहतोय सौजन्य पायकर. काय ऍक्शन आहे, काय टप्पा आहे. टप्पा पाडल्यानंतर फिरी गिरकी घेणारा आउटस्विंग पद्धत चेंडू चेंडू पाडल्यानंतर बाहेरच्या बाजूला जाणारा अतिशय चांगला गोलंदाज आपण पाहतोय. काय गोलंदाजी चाललंय गवळवाडी आणि विरजोली संघाची. प्रत्युत्तर द्यावं लागेल हा बॉल संघाला. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. एक धाव घेतली जाते. धाव फलक पोहोचतो तो 28 धाव संख्येवर. तन्वीर आलंय. तन्वीरची गोलंदाजीची अक्षर आपण त्या तन्वीरला आठवावा अशीच आहे. पण मात्र आता जबाबदारी आहे त्याला फलंदाजीची. फलंदाजी धावा गोळा करणं ही जबाबदारी असेल त्याची. पण मात्र सौजन्य पायकर ती संधी देईल का. यावेळेचा पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट वरून कमी उंची घेणारा चेंडू यष्टिरक्षकच्या हातामध्ये विसावतोय. अब्बी मेहतारला काही जागेवर हारायची गरज नाही. अगदी आरामात गोदी देतोय. यावेळेला कमी गतीचा चेंडू टाकला होता. चलाक गोलंदाज आहे सौजन्य पायकर. काय गोलंदाजी करतोय. सौजन्य आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळी खोलात टाकला होता. तन्वीर एक धाव घेतोय. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र क्षेत्ररक्षक फंबल होतोय. चेंडू सोबत खेळतोय आणि त्याच कारणास्तव 2 धावा पूर्ण केल्या जातात. असं क्षेत्ररक्षण करणं महागात ठरू शकतो. अब्बी मानकर याच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 लिटरची थंडाची व्यवस्था त्यांनी केली. जमा झाले. धावफलक 31 धावा धावफलकावर पाहत आहे. एकतीस धावा धावफलकावर आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ झाला. शेवटचा षटक हाणामारीचा षटक आपण पाहतोय. यावेळेचा हा कमालीचा चेंडू पाहिला आपण. नितेश दुसरा चेंडू आपण पाहतोय. लीडिंग गेज घेतली जाते. एकच धाव घेतली जाते. एक धाव घेऊन समोरच्या संघाला मोठी धावसंख्या उभी राहील असं वाटत नाही आहे. मोठ्या फटक्यांची आशा आहे. आमिर आणि तन्वीर ही जोडी आपण मैदानात पाहतोय. आमिर घणाघाती फलंदाजी करण्यात माहीर आहे. पण आज मात्र त्याच्या बॅटला चेंडू लागत नाही.
यावेळेचा हा फटका पाहतोय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अगदी हातामध्ये पाहतोय सनील वरणकर, घेतोय झेल. अजून एक फलंदाज बाद करतोय. ज्या ठिकाणी झेल तिथे सनील वरणकर, असंच तंत्र आपण पाहतोय. अजून एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानात पाहतोय तौसिफ. तौसिफ कडाव दडाव. यावेळेचा आई झेल घेतलाय की काय? मात्र झेल जमीनला टेकलाय. अतिदक्ष पंच आहे का काय? हाताला लागलाय. अतिदक्ष पंच आपण पाहतोय भाऊ शेलार. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स प्रजेश कडून पाहायला मिळतोय. यावेळेचा हा मात्र मोठा फटका येईल काय? चेंडू सीमा पार जाईल काय? पण मात्र त्याच्या आधी हा षटकार पाहायला येते की काय? फलंदाज बाद. शाहरुख खान यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसन असतो. शाहरुख खान एक आपण पाहतो KKR चा जबरदस्त असा मालक आणि इकडे आमचे मित्र शाहरुख यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावर बसा. यावेळेचा हा फटका आडव्या बॅटने खेळायचा होता. 8व्या खेळणे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचा पाहिला स्थानच आणि दुसरी धाव सुद्धा इथं चालाकीने पूर्ण झालंय की काय? पण फलंदाज बाद. चांगला प्रयत्न होता. धाव जवळजवळ पूर्ण करण्याचा मानस होता. शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचण्याचा पर्यंत अयशस्वी ठरला. पण मात्र कमालीचं कौतुक करायला लागेल. 34 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अर्थात 35 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू 30 आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. चला सालमी जोडी मैदानात पाठवा. जिंकण्यासाठी 35 धावांचं माफक आव्हान.
मॅच समरीवर पाहतोय. बॉलिंग समरीवर पाहतोय. सनील वरणकरचं एक षटक, त्यात 17 धावा आल्या होत्या, ते मागणं षटक. नंतर मात्र सौजन्याच्या 2 षटकात केवळ 8 धावा आणि त्यानंतर प्रजेशचं 4 षटकांचं ते षटक आणि त्यानंतर नितेशचं 3 धावांचं षटक. याच कारणास्तव धाव फलक स्थिरावलाय, तो म्हणजे 34. 23 या धावसंख्येवर लगातारचे 2 धक्के दिले होते प्रजेशने. त्यानंतर मात्र 27 या धावसंख्येवर एक हादरा आणि नंतर 32 आणि नंतर 33 असे 5 फलंदाज बाद झाले. पण मात्र कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल, तर मला 35 धावा करायच्याच आहेत. तेच सांगण्यासाठी गोलंदाजी मार्कवर स्वतः सलीम येतोय. सलीम कशा पद्धतीची गोलंदाजी करेल? समोरची गाडीची हेडलाईट बंद करायची आहे. सामना लो स्कोरिंग हाय व्होल्टेजचे सामने आपण पाहिलेत. इथं मात्र मोठे मोठे संघ या स्पर्धेतून बाहेर गेले. मग आपण नावा संघ पाहिला, त्याच्यासोबत रोड संघ पराभूच्या छायेत गेला. हे 2 असे मातब्बर संघ आहेत. त्यानंतर आपण पाहिला तर वरवटणे आणि ज्वाला नागोडणे या संघाला सुद्धा घरचा रस्ता दाखवला. या स्पर्धेचे उलटफेर आपण पाहतोय. कोणती संघाची दादागिरी या मैदानात चालत नाही, ते तुम्हाला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सलीम येतोय. सलीम कशा पद्धतीची गोलंदाजी करेल? सलीम 35 धावांचं माफक असं आव्हान त्या टार्गेटला साजेशी गोलंदाजी करणार का? लीग मॅच मधील शेवटचा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतली 4था सामना. पहिला चेंडू रिव्हर्सने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्विच हिट खेळण्यासाठी माहीर असलेला फलंदाज अभि मेहतर 35 धावांचा पाठलाग करायचा हे लक्षात ठेवावं लागेल आणि त्याच कारणास्तव त्याला 600 गोलंदाजी करायला लागेल. अचूक मारा करण्यास माहीर असलेला गोलंदाज सलीम येतोय. सलीमकडे बराचसा अनुभव आहे. या वेळचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. पॉइंट वरून मारलेला हा फटका चौकार देऊन जातोय. इथं 3ऱ्या अंपर साठी रेफर केलाय की हा बिमार पद्धतीचा चेंडू आहे का? बॅट्समन रिव्ह्यू आहे, हॅम्पर रिव्ह्यू आहे. नो बॉल. फ्री हिटचा ऍडव्हान्टेज किती घेणार? तर पण मात्र क्षेत्ररक्षकाचं काम चांगल्याच पद्धतीचं आपण कव्हर पाहायला मिळतोय. त्याच कारणास्तव हा चौकार अडवला जातोय. चांगला फटका व्हायला मिळतोय का क्षेत्ररक्षक कल होतं, पण मात्र त्याला कव्हर करणारा क्षेत्ररक्षक थोडा घसरला, पण मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीचा चेंडू अडवला आणि चौकारापासून या 2 धावा वाचवल्या गेल्यात. यावेळेचा पुन्हा एकदा तोच फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेचा पाठलाग करतात, त्याच्या मागे हे क्षेत्ररक्षक धावतात, मात्र चेंडू होतोय पसार, मिळतील धावा 4. अप्रतिम चौकार.
पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. त्यासाठी ओळखला जातो अभि मेहतर आणि म्हणूनच मी सलामीला येतो असं म्हणत असतो नेहमी. कारण TC8 क्षेत्ररक्षण भेदल्यानंतर चेंडू सीमा पार पाठवणं यामध्ये कौशल्य लाभलेला हा फलंदाज आपण पाहतोय. अभिला माहित आहे मला कशा पद्धतीची फलंदाजी करायची आहे. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावा कमी आहेत त्याच कारणास्तव थोडा प्रेशर नक्कीच आहे. यावेळेचा हाही फटका आपण पाहतोय अफलातून असा, पण मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. केवळ एक धाव मिळेल. एक एक धाव महत्वाचे आहेत. एक एक धाव घेतली जाते. पहिलं षटक चालू आहे. आतापर्यंत 13 धावा धावफलकावर लागल्यात. जी धावगती पाहिजे ती धावगती प्राप्त केली आणि याच धावगतीवर जायचं आहे. आपण पाहतो जय हनुमान विरजोली आणि RK गवळवाडी संघाला यावेळेचा खोलात टाकला होता. एक धाव घेऊ की नको घेऊ, पण ज्या धावा आल्या त्या धावा महत्वाच्या आल्यात. त्यामुळे इथं रिस्क घ्यायची नाही. हा मनात काहीतरी मनसुबा असेल त्याच कारणासह या चेंडूवर कोणती धाव घेतली नाही. पहिल्या षटकात आपण सलीमचा विचार केला तर 13 धावा खर्ची केल्यात. जिंकण्यासाठी केवळ 35 धावांचा माफक आव्हान. दुसरं षटक कोण घेऊन येते, दुसरं षटक कोण घेऊन येते पाहावं लागेल. निर्णायक असेल हा गोलंदाज. या जर षटकात 10-15 धावा आल्या तर मात्र सामना नक्कीच जय हनुमान विरजोली गवळवाडी संघाकडे जाईल. या सामन्यात जर या षटकात जर कमी धावा दिल्या तर मात्र मॅच अजून बनून राहील. ही मॅच बनवण्याची जबाबदारी असेल गोलंदाज. 24 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर तन्वीर. तन्वीर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. धावा रोखण्याची जबाबदारी असेल त्याला किंवा या फलंदाजांना बाद करण्याची जबाबदारी असेल. पण मात्र धावा आहेत त्या धावा अभिजितच्या आहेत त्या. दुसरी ओव्हर घेऊन येतोय. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला चेंडूवर आक्रमक फटका पाहायला मिळतोय आणि त्याच चेंडूवर हा चौकार पाहायला मिळतोय. अमित नागतीच्या बॅटीतून आलेला हा सुंदर असा चौकार. वाघ चावताळलेला वाघ जेव्हा शिकार पाहतो ना ती शिकार पकडण्याचा प्रयत्न असेल अमित नागती याचा. कारण एक षटक तो नॉन स्ट्राईक एंडच उभा होता आणि त्याच कारणास्तव चौताळलेला वाघ कशा पद्धतीने शिकारीवर तुटून पडतोय. तन्वीरच्या पहिल्या चेंडूवर तो तुटून पडलाय आणि चौकाराचा सामना मला पाहायला मिळतोय. यावेळेचा दुसरा चेंडू कलात्मक फटका पाहायला मिळतोय. सरळ फॅनने खेळलाय, सरळ ढकलून दिलाय. एक धाव घेतली जाते. एक धावेने धाव फलक बदल होतोय. अर्थात 18 धावा धाव फलकावर लागतात. आमिर माडकर थोडासा नाराज असेल कारण त्याच्या बॅटीतून मोठे फटके यायची गरज होती. आज मात्र एकही मोठा फटका आला नाही. अक्कोनी सुद्धा नाराज केलंय. पण मात्र अब्बी जेव्हा तुम्ही ऑफसाईडच्या बाहेर निघाल तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला शेफल होणारा वाईट पाहायला मिळतो आणि तोच जणू पंचांनी पकडलाय का काय. अभि मेहतर निघताना पूर्ण ऑफसाईडला बाहेर निघाले आणि त्याच्याला गोलंदाजी पाहायला मिळते तन्वीर याची.
हा मात्र आपण वाईट पाहायला मिळतोय. लेग साईडच्या दिशेने जाणारा चेंडू. फलंदाज आधीच ऑफ साईडला शेपल होतोय. एवढी जागा होत असताना सुद्धा तन्वीर त्याला अजूनही लेग साईडला खेळवतोय. पंच अतिशय आपण दिलखुलासपणे दोन्ही हात खोलावून सांगतात की हा चेंडू वाईड आहे. तन्वीर आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे बाहेर दणदणीत चौकार येतोय. या चौकाराशी धावा वाढल्या जातात. धावा छलांग मारून पोहोचतात त्या 23 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू टाकण्यासाठी तन्वीर असेल सज्ज. तन्वीरवर आक्रमण करणं हेच ध्येय जणू काय जानमान विरझोले आणि गवळवाडी संघाने आखलंय. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. अक्कूचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक पाहायला मिळतोय, पण मात्र एक धाव रोखू शकत नाही. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अजून एक चौकार येतोय पाहायला मिळतोय. या षटकात मात्र धावा रोखायच्या होत्या, पण मात्र इथं इरादा स्पष्ट केला की आम्हाला धावा ठोकायच्या आहेत. 2 षटकाचा खेळ झाला आणि 28 धावा धावफलकावर. 7 धावांची गरज. दुसऱ्या फेरीचे सामने आपण 4 षटकांचे खेळवणार आहोत. याची विजेत्या संघाने नोंद घ्या. चला आपण पहिला पुकार देऊया. यशवंत स्मृती रोड बुद्रुक आणि मलखंडवाडी त्यांच्या विपक्ष असेल मुजीब बॉईज. या आपण टॉस करूया. मुजीब बॉईज संघ इथं हजर आहे. या यशवंत स्मृती रोड बुद्रुक मलखंडवाडी. चार षटकाला आपल्याला 4 गोलंदाज वापरायचे आहेत. यावेळेचा हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का त्याच्या आधी चेंडू पसार होईल, पण चांगला प्रकारे आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तौसिफ गोलंदाज अचूक टप्प्यावर चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती, पण मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. निर्धापद्या चेंडू. रोहा तालुका भाजपा अध्यक्ष यांची दुसऱ्यांदा निवड झालेले आमचे मित्र अमितजी गाग यांचं आगमन होतंय. त्यांचं हार्दिक स्वागत. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावर. आज मात्र अमितजी गाग यांनी ठरवलंय की रोड बुद्रुकचे सर्व सामने बघायचे आहेत आणि त्यांना पाठिंबा द्यायचा आहे, म्हणून पहिला सामना सुद्धा बघितला आणि दुसरा सामना बघायसाठी सुद्धा हजेरी आलीत. खूप खूप अभिनंदन. यावेळेचा कलात्मक फटका पाहायला मिळतोय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या पुढे आणि चेंडू होईल पसार. मिळतील धावा 4. धावफलक वाढतोय. धावफलक पोहोचतोय 34 धावसंख्येवर. केवळ 1 धावेची असेल गरज. चला या यशवंत स्मृती रोड बुद्रुक मलकनवाडी संघाचा संघनायक आणि मुजीब बॉईज रोहा संघाचा संघनायक. यावेळेचा हा एक कमालीचा फटका पाहायला मिळतोय. 6 पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय. आपण पाहतोय जे हनुमान विरझोली आणि गौरवाडी संघाने
त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पण मात्र रोहा संघाचा रोहा मॉला संघाचं सुद्धा कौतुक करूया. चला या यशवंत स्मृती रोड बुद्रुक मलकनवाडी आणि मुजीब बॉईज